चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल विठ्ठल वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त भक्तीतले शिरोमणी संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा बहुतेकांच्या परिचित असणारा ओळखीचा असणारा साधा सोपा 2 चरणाचा पण मागणी प्रकरणातला अभंग आज या ठिकाणी जागराच्या निमित्ताने निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंग नामदेव महाराजांचा आहे। नामदेव महाराज आजच्या या अभंगाद्वारे त्या परमात्म्याकडे मागणी मागतात कारण आज मागायचा दिवस आहे। आज तुम्ही आम्ही आपण सगळे देवाकडे मागू शकतो। काय मागावं कुणाकडे मागावं हे फक्त संतांनीच आम्हाला सांगावं। माणसं काहीही मागतात तो भाग वेगळा आहे पण काय मागायचं हे संतांनी आम्हाला सांगितलं याचा अर्थ संतांचे आमच्यावर हे उपकारच आहे। देवाशी संवाद कसा करायचा ते संतांनी सांगितलं याचा अर्थ संतांचे आमच्यावर उपकारच आहे। जगावं कसं मरावं कसं वागावं कसं यातलं ज्ञान प्राप्त करून देणारे संतच आहे म्हणजे संतांचे आमच्यावर उपकारच आहे। संतांनी आम्हाला देव सांगितला संतांनी आम्हाला संत सांगितले म्हणून संतांनी आम्हाला जे दिलंय ते या जगामध्ये कोणीच देऊ शकत नाही कारण संतांनी जे दिलंय ते कोणीच देणार नाही। कशावरून सांगते ऐका सरकारने दिलेलं पुरत नाही। पुरलंय का आजपर्यंत कोणाला खरं सांगा मला पुरतंय का? महिला मंडळ आज जरी आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी असलो तर पुढच्या वर्षी सावत्रही होण्याची शक्यता राहू शकते। खाल्ल्या भाकरीला जागलो तर सख्याच राहू नाही जागता आलं तर सावत्र होण्याची दाट शक्यता आहे आणि खरं ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी हे आमच्यावर केलेले उपकारच आहे। आमच्या नवऱ्यानं साधा आमच्या नावावर खातं सुद्धा खोललं नाही बिचाऱ्याचे उपकारच आहे की 7,500 रुपये आले पण तरी सुद्धा मला असं वाटतंय की दिलेले 7,500 आयुष्यभर पुरतील असं नाही कारण रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते काही कळायला मार्ग नाही। तुम्ही बघा निवडणुका जवळ आल्या की खड्डे बुजवतात आणि निवडणुका संपल्या की 5 वर्ष त्याच्याकडे डोकावून पाहत नाही। रेशनने दिलेला तांदूळ आयुष्यभर पुरतो का? अजिबात नाही म्हणून संतांनी दिलेलं पुरत नाही। कृपादान केले संते कृपादान केले संते कृपादान केले संते कृपादान केले संते कल्पाती सरेना कल्पाती सरेना मन विधानांचे दाद पुणे आसरे ना कल्पाती सरेना मन विधानांचे दाद सरकारने दिलेलं पुरत नाही माय बापाने दिलेलं उरत नाही समुद्र कुणाला भरत नाही सत्य कुणाला डरत नाही जीव परमार्थ करत नाही आणि एवढं सांगूनही तुमच्या डोक्यात शिरत नाही। काय शिरतंय आमच्या डोक्यामध्ये? किती अभिमानाने माणसं बोलतात ताई 40 वर्ष टाळ वाजवला किती ही सांगायची गोष्ट आहे का? खरं सांगा 40 वर्ष भजन केलं
ही सांगायची गोष्ट आहेत का? मी तर अनेकदा मी जरा उलट्या प्रवाहाने वाहणारी बाई आहेत महाराज. लोक तुम्हाला सांगतील कीर्तनं खूप ऐका, प्रवचनं खूप ऐका, कथा खूप ऐका, पण मी जरा उलट बोलते. कथा कमी ऐका, प्रवचनं कमी ऐका, कीर्तनं कमी ऐका, पण आचरणात काय आणतोय याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या. आचरणातच आणत नसेल तर काय उपयोग आहेत महाराज? 40 वर्ष परमार्थ करून जर तुमची तंबाखू सुटत नसेल तर कशासाठी करता परमार्थ? 40 वर्ष परमार्थ करून जर तुमची निंदा करणं सोडत नसेल तर कशासाठी परमार्थ आहे? 40 वर्ष परमार्थ करून जर तुमचा द्वेष जात नसेल तर कशासाठी परमार्थ आहे? परमार्थ कमी करावं, पण आचरणात काय आणतो याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे. पण एवढं सांगूनही लोकांच्या डोक्यात शिरत नाही. म्हणून संतांनी जे आम्हाला दिलंय ते या जगामध्ये कोणीच देऊ शकत नाही. कारण सांगते ऐका, सर्वांनी कान जागे ठेवा. ऐका, जगावं कसं मायबाप शिकवतात. जगावं कसं मायबाप शिकवतात. याचा आवाज क्लिअर करावं. हॅलो 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 जगावं कसं मायबाप शिकवतात. रडायचं कसं अनुभव शिकवतात. कष्ट किती करायचे परिस्थिती शिकवते. त्रास किती द्यायचा नातेवाईक शिकवतात. पण दुःखावरही मात कशी करायची ते संत शिकवतात. म्हणून संतांनी जे दिलंय त्या जगात कोणी देऊ शकत नाही. मायबाप देहदान करतात. ऐका, मायबाप देहदान करतात, देव जीवदान करतो आणि संत कृपादान करतात. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागविती, माझा निरंतर जागविती, काय द्यावे त्याची मला उत्तरा, काय द्यावे त्याची मला उत्तराई. माझा निरंतर जागविती, माझा निरंतर संतांचे उपकार मज निरंतर जागविते. किंवा महाराजांनी मगाशी दिलेलं प्रमाण इथे अगदी 100% बसते. कृपादान केले संती कल्पांती सरेना, कल्पापर्यंत सरत नाही इतकं कृपादान संतांनी आमच्यावर केले महाराज. म्हणजे संतांनी एकंदरीत आपल्यावर उपकारच केलेले आहे. म्हणजे देवाकडे काय मागायचं हे अभंगातनं शिकवलं. म्हणजे तुकोबरायचे, नामदेव राहायचे, संतांचे आमच्यावर हे उपकारच आहेत महाराज. म्हणून नामदेव महाराज म्हणतात देवाकडे काय मागावं हे आम्हाला कळालं पाहिजे. ऐका, नामदेव महाराज देवाकडे मागतात. आणि खरं तर आज तर ही एकादशी आहेत महाराज, प्रबोधिनी एकादशी आहेत, पर्वकाळ आहेत. आणि आजच्या दिवशी तुम्ही आम्ही मागू शकतो, कारण आज परमात्मे मात्र झोपेतनं उठलेले आहेत महाराज. आणि उठल्यानंतर 4 महिने आम्ही सेवा केलीत महाराज. आणि 4 महिने ज्यांनी सेवा केली, ज्यानं चातुर्मास केला, ज्यानं 4 महिने काकडा केला, ज्यानं 4 महिने कीर्तन ऐकले, ज्यानं 4 महिने प्रवचन ऐकले, ज्यानं 4 महिने टाळ वाजवला, ज्यानं 4 महिने साधी ताडपत्री उचलण्याचं काम केलेलं असेल सप्ताहात, त्याला मागण्याचा आज अधिकार आहेत महाराज. आज अधिकार आहेत. 4 महिने ज्याने सेवा केली तो आज मागू शकतो. आणि 4 महिने नसेल जमेल तर तुमच्या गावचा 2.5 दिवसाचा सप्ताह निदान कालपर्यंत ज्याने अन्नदान केलं असेल, ताडपत्री उचलली असेल, टाळ वाजवला असेल, भजन केलं असेल, सकाळपासून संध्याकाळपर्यंत महिला मंडळ नुसती रांगोळी काढली असेल, ही सुंदर डेकोरेशन मध्ये तुमचा सहभाग असेल, नुसतं एखाद्याची संत पंगत घेतलेली असेल, नुसतं एखाद्याला फलाहार केला असेल, तर ही सेवाच आहे. आणि ज्याने सेवा केली त्याला आज मागण्याचा अधिकार आहे. देवाकडे मागायचं म्हणजे कोणी मागू शकत नाही. देवाकडे मागायचं म्हणजे अधिकार असावा लागतो. नामदेव महाराज ज्या अर्थी देवाकडे मागतात त्या अर्थी नामदेव रायांचा अधिकार खूप मोठा आहे.
केवढा मोठा अधिकारी सांगू तुम्हाला ऐका. नामदेव महाराजांचा अधिकार इतका मोठा आहे महाराज. आमच्या कीर्तनामध्ये लोकांना सांगावं लागतं टाळ वाजवा, आमच्या कीर्तनात सांगावं लागतं भजन सुरू झालं की थोडं नाचा. पण नामदेव महाराजांचा अधिकार इतका मोठा की नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि पुढे पांडुरंग कीर्तन करी पुढे नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. काय गोड आहेत महाराज. इथे नामदेव महाराजांचा अधिकार पहा आणि इथे जनाबाईचा सुद्धा अधिकार पहा. नामदेवरायांचा अधिकार इतका मोठा की पुढे पांडुरंगाने नाचावं आणि जनाबाईचा इतका मोठा अधिकार ज्ञानोबरायला सांगावं तुम्ही अभंग बोला. काय मोठा अधिकार आहे. आता सध्या बऱ्याच महिलांची कीर्तन चालत नाही, तो भाग वेगळा आहे. त्यांना परमार्थच कळाला आणि ते म्हणतीलच बाईचं कीर्तन आम्हाला चालत नाही. पण ज्यांना खऱ्या अर्थी वारकरी संप्रदायातला परमार्थ कळाला ना महाराज, त्यांना माझ्या संत सकुबाई कळतील, संत जनाबाई कळतील, संत मुक्ताबाई कळतील. अरे संत मुक्ताबाई नसताना तर तुम्हाला आम्हाला ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी सुद्धा पाहायला मिळाली नसती. हे मुक्ताबाईचे तुमच्या आमच्यावरही उपकारच आहेत महाराज. जनाबाईनं ज्ञानोबारायला अभंग बोला असं सांगावं केवढा मोठा अधिकार आहेत महाराज. आणि त्याही पलीकडे नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये पुढे पांडुरंगाने नाचावं एवढा मोठा अधिकार नामदेवरायांचा. आणि ते नामदेवराय आजच्या अभंगामध्ये भगवंताकडे मागणी मागतायत महाराज. आता कोणी मागावं, का मागावं, कशा करता मागावं, कशा पद्धतीने मागावं, तो भाग फार वेगळा आहे. काय मागायचं, कुणाकडे मागायचं आहे का. शास्त्रकार अत्यंत गोड वर्णन करतात. प्रकृष्ट अर्थना, प्रकृष्ट नाम अर्थना, प्रकृष्टात अर्थना आणि प्रकृष्टेभ्य अर्थना. थोडं सोपं करून सांगते. प्रकृष्ट अर्थना, प्रकृष्ट नाम अर्थना, प्रकृष्टात अर्थना, प्रकृष्टेभ्य अर्थना. म्हणजे काय. मागणी श्रेष्ठ असावी, मागणी श्रेष्ठांकडून असावी, मागणी श्रेष्ठांकडे असावी आणि मागणी श्रेष्ठांकरिता असावी. येतंय का लक्षात तुमचे. मागणीचा विषय श्रेष्ठ असावा. जाऊ द्या, श्रेष्ठ हा सातत्याने शब्द आलायत महाराज. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. माणसाने ज्येष्ठ असावं की श्रेष्ठ असावं. तुम्ही सगळे झोपलेत का. फ्रेश बसा, फ्रेश आनंदी बसा जरा. अगदीच मरगळल्यासारखं बसू नका. काहींचे तोंड असे दिसत आहेत की असं वाटतं अख्खा जगाचं दुखणं यालाच की काय. अगदी तोंड सोडून अजिबात बसायचं नाही. कीर्तनात फ्रेश बसायचं, फ्रेश आनंदी बसायचं महाराज. काहींचे तोंड तुम्ही सकाळी पाहिलं तरी 12च वाजलेले असतात आणि रात्री पाहिलं तरी ते हसत नाही, बोलत नाही, काहीच नाही. तुम्ही बघा अगदी मरगळलेले असतात आणि इतकी मरगळलेली तोंड असतात आणि नेमके जे तोंड सोडून बसतात तेच नेमके पुढे येऊन बसतात. आणि त्यांचे तोंड मी पाहिले की मलाही वाटतं जीव द्यावा का काय. कुठून आबुदी आली याच्या पुढे कीर्तनाला उभी राहिले. जरा फ्रेश बसलं पाहिजे की नाही, आनंदी बसलं पाहिजे, टवटवीत बसलं पाहिजे. मी अनेकदा सांगत असते महाराज किती टवटवी असावी आपल्या चेहऱ्यावर. एक वेळेला वीर भगतसिंग दंड बैठका काढत होते महाराज. आणि दंड बैठका काढत असताना दुसऱ्या दिवशी फासावर जायचं होतं. हे वीर भगतसिंगांना माहित होतं. शिपाई तिथे आला आणि भगतसिंगांना बोलू लागला, भगतसिंग उद्या तुम्ही युद्धावर नाही जाणार, उद्या तुम्ही फासावर जाणार आहात. का दंड बैठका काढतात. भगतसिंग म्हटले, अरे उद्या फासावर जायचंय म्हणून दंड बैठका काढतोय. फासावर जायचं आणि दंड बैठका काढायचा काय संबंध. भगतसिंगांनी जे उत्तर दिलं ते अत्यंत मार्मिक आहे. सगळ्यांनी कान जागे ठेवून ऐका. भगतसिंग म्हणाले, ताईक बाबा माझी आई रोज देवपूजा करायची. ती देवपूजेला बसलीत की मला फुलं आणायला सांगायची. मी फुल बागेत जायचो आणि जशी असेल तशी फुलं घेऊन यायचो, आईच्या हातात द्यायचो.
आई सगळे फुलं बघायची आणि काय करायची? ज्या फुलाचा घाण वास येईल ते फुल फेकून द्यायची, जे फुल सडलेलं आहे ते फुल फेकून द्यायची, जे फुल सुकलेलं आहे ते फुल फेकून द्यायची, पण जे फुल अगदी सुगंधित आहे, जे फुल अगदी टवटवीत दिसतंय ते फुल घ्यायची आणि भगवंताच्या चरणापाशी व्हायची. मी दंडवैठका याच्याच करता काढतोय की मी मरता मरता इतका टवटवीत दिसावा की या धरणी मातेने माझा स्वीकार करावा आणि देवाच्या चरणापाशी मला जागा मिळावी, म्हणून मी दंड बैठका काढतोय. अरे मरता मरता सुद्धा टवटवीत दिसावं वाटलं भगतसिंगांना. तुम्ही सगळे मरता मरता कसे दिसाल मी काही पाहायला येणार नाही, पण निदान कीर्तनात तरी टवटवीत बसा एवढीच माझी विनंती. हा एवढं सोपं लक्षात ठेवा. महाराज एवढे 2च तास आपल्या सगळ्यांच्या जीवनात सुखाचे, बरोबर की नाही महाराज? इथून घरी गेलं की कटकटीशिवाय दुसरं काहीच नाही. प्रपंच म्हणजे चौना चौथ आणि एरंड्याचं गुऱ्हाळ. तो माझा असो नाही तर तुमचा असो, सगळ्यांचा सारखाच आहे. म्हणून एवढे 2 तास सुखाचे आहे ना, इथं टवटवीत बसलं पाहिजे. पण दुर्भाग्य आहेत महाराज, आम्हाला सांगावं लागतं टाळी वाजवा भजन म्हणा, सांगावं लागतं टाळी वाजवा भजन म्हणा. एकानं मला भर कीर्तनात विचारलं, ताई तुमच्या कीर्तनात टाळी वाजवेल पण टाळी वाजवायची तुम्ही काय द्याल? म्हटलं असं का विचारलं? ती म्हणे ताई अरे नुसतं नेत्याच्या सभेला गेलो तर सभेमध्ये टाळी वाजवायचे 500 देतात, तुम्ही किती द्याल? आता गोळा करायची सवय की नाही लोकाला. हा 500 देतात सभेत टाळी वाजवायचे, तुम्ही किती द्याल? एक सांगू महाराज, सभेमध्ये गेलात तर टाळी वाजवायचे 500 रुपये मिळतील, टाळी वाजवायचे सभेत 500 रुपये देतील. सभेत टाळी वाजवली तर तिथे 500 रुपये मिळतील, नक्कीच मिळतील महाराज. पण कीर्तनात टाळी वाजवली तर आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही दादा. म्हणून कुठे टाळी वाजवावी आम्हाला कळालं पाहिजे. हा संपूर्ण पापाचा नाश करायचा असेल ना तर कीर्तनामध्ये टाळी वाजवली. कीर्तनात टाळी होय पातकाची होळी, होय पातकाची होळी, होय पातकाची होळी. कीर्तनात टाळी होय पातकाची होळी. महाराज या कीर्तनात जर टाळी वाजवली ना तर पातकाची होळी होते. आणि एक सांगू तुम्हाला, इथं जर टाळ्या वाजवल्या नाही तर पुढच्या जन्मी बाजारात टाळ्या वाजवावं लागतील. तर इथं टाळी वाजवणी गरजेचं आहे. समजणे वाले को इशारा काफी आहे, बाकी काही सांगायची गरज नाही. पण मला असं वाटतं लोकांना सांगावं लागतं दादा, आपल्याला संप्रदायामध्ये टाळी वाजवा भजन म्हणा सांगावं लागतं. पुढे सरकून बसा. पण काही काही रगेल असतात ते मागेच सरकून बसतात, पण पुढे म्हणजे मागं नका पाहू. आता जे रगेले त्यांना कळालं आपण किती रगेल आहोत, म्हणून मागे पाहायची गरज नाही. पण कीर्तनात सांगावं लागतं पुढे सरकून बसा, कीर्तनामध्ये सांगावं लागतं बडबड करू नका. महाराज कीर्तनात हे सगळे नियम सांगावं लागतात. हे हिंदू धर्माचं खरं तर मात्र दुर्भाग्य आहेत की आम्हाला हे सांगावं लागतं. जरा मुस्लिम धर्माकडे बघितलं तर नमाज पाडायला गेले तर बरोबर मोबाईल स्विच ऑफ करून आतमध्ये जातात. शुक्रवारी तुम्ही बघा बरोबर स्विच ऑफ करून मध्ये जातात. पण कधी कधी कीर्तनामध्ये वादक गायक भजनींचेच कधी कधी मोबाईल वाजून उठतात. हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. पण मला कधी कधी असं वाटतं संप्रदायाच्या नियमाचं पालन करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. महाराज इथे मोबाईल वाजणं, इथे बडबड करणं म्हणजे वारकरी संप्रदायाचा आपणच आपल्या धर्माचा अपमान करतोय हे आपल्याला कळालं पाहिजे. पण असो, मला एवढंच सांगायचं आहे की जोपर्यंत कीर्तन चालू आहे तोपर्यंत अगदी फ्रेश बसा, आनंदी बसा, टवटवीत बसा. जाऊ द्या, काय प्रश्न विचारला होता मी तुम्हाला? क्या बात आहे, जेवढ्यांनी उत्तर दिलं तेवढे जिवंत आहेत. हा बरं वाटलं महाराज. हा जिवंतपणे कीर्तन ऐकावं. माणसाने ज्येष्ठ असावं की श्रेष्ठ असावं? काय म्हणणं आहे तुमचं? श्रेष्ठ असावं, अगदी बरोबर. म्हणून सातत्याने इथे श्रेष्ठ शब्द आलात. मागणी श्रेष्ठ असावी, मागणी श्रेष्ठांकडून असावी, मागणी श्रेष्ठांकडे असावी, मागणी श्रेष्ठांकरिता असावी. काय गोड वर्णन महाराज. श्रेष्ठांकरिता म्हणजे कुणा करता मागतायत हे महत्वाचं आहे. कारण सांगते ऐका, स्वतः करता मागितल्या जातं त्याला दान म्हणतात. ऐकताय ना सर्व? स्वतः करता मागितल्या जातं त्याला दान म्हणतात. आणि विश्वाकरता मागितलं जातं त्याला पसाय दान म्हणतात महाराज. हा संत विश्वाकरता मागतात, स्वतः करता काही मागत नाही. तो संतांचं मागणं जे आहे ते मात्र स्वतः करता अजिबात नाही, विश्वाकरता मागतात. म्हणून काय मागावं, कोणी मागावं, कशा पद्धतीने मागावं हे आम्हाला कळालं पाहिजेत महाराज. ज्यांच्याकडे नामदेव महाराजांनी मागितलंय तो जगाचा मालक आहे आणि त्यांच्याकडे मागतात.
असं काय घडलं असेल की नामदेवरायला मागावं वाटलं महाराज? एकतर खरा प्रश्न सांगू का, संतांनी देवाकडे कधी काही मागितलंच नाही. ऐकता ना तुम्ही, संतांनी देवाकडे प्रत्यक्षरित्या कधी काही मागितलंच नाही. पण जेव्हा आग्रह झाला परमात्म्याचा तेव्हा मागायला सुरुवात केली. एक वेळेला जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या राऊळात गेलेत महाराज. आणि राऊळात गेल्याबरोबर जगाच्या मालकाने पांडुरंग भगवान परमात्म्याने तुकोबारायला बघितलं आणि मान खाली घातली. मान खाली घातल्याबरोबर रुक्मिणी आई साहेब तिकडनं आल्या आणि रुक्मिणी मातेनं प्रश्न विचारला, देवा सर्वांना दर्शन दिलं तेव्हा नाही मान खाली घातली, असं काय या तुकोबारायांमध्ये सामावलंय की त्यांना बघितल्याबरोबर आपण आपली मान खाली घातली? परमात्म्याने जे उत्तर दिलं ते अतिशय गोड महाराज. पांडुरंगाने सांगितलं रुक्मिणी मातेला, ऐक, सर्वांचं ऋण माझ्यावर आहे, पण तुकोबारायचं इतकं ऋण आहे की मी आत्तापर्यंत ते फेडू शकलो नाही. कोणतं ऋण आहे देवा? वाटलं तर सगळे दागिने देऊन टाकते तुकोबारायला, तुकोबारायचं ऋण फेडून टाकते. रुक्मिणी मातेला सांगितलं, तुकोबारायला दागिने देऊन ऋण फेटेल असं एवढं ऋण मात्र तेवढं सोपं नाहीये. कसलं ऋण झालंय? रुक्मिणी मातेनं विचारल्यावर पांडुरंगाने सांगितलं, त्यांच्या भक्तीचं माझ्यावर इतकं ऋण झालंय की मी कधीच फेडू शकत नाही. आणि म्हणून मी तुकोबारायला पाहिल्याबरोबर मान खाली घालतोय महाराज. पांडुरंगाने मान खाली घालावी आणि एक वेळेला तुकोबारायांकडे बघावं आणि बघितल्यानंतर तुकोबारायला सांगावं, तुकोबाराय मला असं वाटतंय हो, दरवेळेस तुम्ही येतात आणि मी मान खाली घालतो, पण आज मला असं वाटतंय की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं. तुकोबाराय म्हटले, देवा असं द्यायला तुमच्याकडे आहे तरी काय, मी काय मागू तुमच्याकडे? तुकोबारायला सांगितलं, तुम्हाला आज मागावंच लागेल. भगवंताचा अट्टास पाहिला आणि तुकोबाराय म्हटले, बघा बरं देवा, शब्द देतायत, मी जे मागेल ते तुम्ही मला द्याल, 100% देईल तुकोबाराय, बोला काय पाहिजे? तुकोबाराय म्हटले, देवा बाकीचं काही नको, एकच दान दे की उभ्या आयुष्यामध्ये तुझा विसर मला. हेची दान क्या बात, हेची दान देवा, हेची दान देवा, हेची दान देवा, देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाई ना आवडी, हेची माझी सर्व जोडी. महाराज म्हणतात, हे देवा एकच दान दे, तुझा विसर मला होता कामा नाही. आणि एक सांगू महाराज, त्याचा विसरच झाला नाही ना तर देवाकडे काहीच मागायची गरज नाही. हे तुकोबारायला कळून चुकलं होतं. पण आम्ही काय करतो, संसारातलं नको ते मागत बसतो आणि त्यानं नेमकं काय होतं, देवाचाच विसर पडतो आणि त्या संसाराच्याच नादाला लागतो. पण जेव्हा जेव्हा संतांकडनं शिकण्यासारखं आहेत महाराज, जेव्हा जेव्हा संतांना देवाकडे मागायची वेळ आली तेव्हा तेव्हा
संतांनी देवाकडे प्रत्यक्षरित्या मागितलं नाही. खरं सांगू, माझ्या जीवनातला एक आवडता प्रसंग सांगते ऐका. मी संत चरित्र वाचत असते महाराज. संत चरित्र ऐकलं की गोड वाटतं. कानाने जेवढं तुम्ही संत चरित्र ऐकाल तेवढं अतिशय सुरेख वाटतं महाराज. आणि ते पुन्हा पुन्हा ऐकलं ना तर पुन्हा पुन्हा पुण्य साचत असतं. एकमेकाचं चरित्र ऐकण्यापेक्षा संतांचं चरित्र ऐकत चला. हा, खूप गोड आहेत महाराज. संतांना प्रत्यक्षरित्या देवाकडे मागावं लागलं नाही. हे देवाने संतांच्या मनातलं ओळखलं. याच्यासाठी सांगतेत बरं का, ऐका. एकनाथ महाराजांचे पूर्वज भानुदास महाराज. भानुदास महाराजांच्या जीवनामध्ये नियम अत्यंत पक्का. भानुदास महाराज महिन्याला वारी करायचेत महाराज. पैठण ते पंढरपूर. किती? महिन्याला. काहींकडनं वर्षाची वारी होत नाही, तो भाग वेगळा आहे. दारिद्र्य आहेत महाराज. आपल्याकडनं वारी होत नाही हे आपलं दारिद्र्य आहे. खरं तर वारी केली पाहिजे. नाही कार्तिकीला जाता आलं तर आषाढीला तरी जाता आलं पाहिजे. पण आमच्यापैकी तुम्हाला जर कोणी म्हटलं ना चला वारीला, तर बरेच लोक म्हणतात ताई आलो असतो वारीला पण हे कोण सांभाळेल? हेच सांभाळत बसा, तुम्हालाच कोणी सांभाळणार नाही. एक लक्षात ठेवा. कोण आहेत? बायकांना आम्ही जर म्हणलो ना चला वारीला, बायका आम्हाला उलटून म्हणतात हिला काय उद्योग आहे, रात्रंदिवस तेवढाच धंदा आहे. म्हणजे आम्हालाही बोलणारे बरेच असतात पण त्याच्याशिवाय आनंद नाही हो. एकदा का वारीला गेलं की वारीला जाणारं माणूस मागे वळून कधी पाहत नाही. इतका आनंद आहे महाराज वारीमध्ये, इतका आनंद आहे. ज्याने केली ना त्यालाच कळतं. हे बऱ्याचदा आम्ही किती वेळ सांगत बसलो तरी तुम्हाला कळणार नाही काय वारीतला आनंद आहे महाराज. आणि भानुदासांच्या जीवनातला नियम अगदी पक्का. वारीला जाणारे भानुदास महाराज ठरलेल्या घरी ठरलेला मुक्काम, त्याच्यात बदल नाही, त्याच्यात चेंजेस नाही. नाही तर आत्ताचे बरेच वारकरी ज्या घरात पाणी गरम पाणी आंघोळीला तिथं मुक्कामाला. आता बऱ्याचदा असं होतं, ज्या घरात चहा पाण्याची सोय तिथं मुक्कामाला, जिथं जेवणाची उत्तम सोय तिथं मुक्कामाला, जिथं मध्ये कलर टीव्ही पाहायला मिळेल तिथं मुक्कामाला. हे आता फार विचित्र आहेत महाराज. जिथे मोबाईल चार्जिंगची सोय तिथे मुक्काम. हां, बऱ्याचदा असंच होत असतं. आता लोकांच्या घरी गेले की विचारत नाही पिशवी कुठं ठेवू, आता विचारतात मोबाईल चार्जरची व्यवस्था आहेत का. हे आहेत ना आपलं. आणि मग हे आत्ताची वारी आणि तेव्हाची वारी खूप मोठा फरक महाराज. भानुदास महाराज वारीला निघाले आणि वारीला निघाल्याबरोबर ठरलेला घरी ठरलेला मुक्काम, त्याच्यात बदल नाहीत महाराज. अनेक दिवसापासून एकाच घरी मुक्कामाला जायचे. तिथं दोघं माता पिता राहत होते, पती पत्नी राहत होते. आणि राहत असताना भानुदासांची सेवा अत्यंत आनंदाने करायचे महाराज. जेव्हा भानुदास येणार माहीत असलं की सारून काढायचं, रांगोळी रेखाटायची, अंगणोटा झाडून काढायचं महाराज. भानुदास महाराज येणार म्हणून पाची पक्वान्नाचं जेवण तयार करून ठेवायचं महाराज. संत सेवेमध्ये संपूर्ण वाहून घेतलेले दोघं पती पत्नी जोडी आणि भानुदास महाराजांची दररोज सेवा करायची महाराज. कधी भानुदास महाराजांना मनातलं कधी बोलले नाही. पण एक दिवस भानुदास महाराजांकडे वेळ होता आणि दोघंही पती पत्नी भानुदास महाराजांच्या शेजारी जाऊन बसले. आणि बसल्याबरोबर भानुदास महाराजांशी बोलू लागलेत, महाराज आजपर्यंत आम्ही देवाची सेवा चुकवली नाही, संतांची सेवा चुकवली नाही, संत पंगत कधी चुकवली नाही. आजपर्यंत सेवा केली पण देवाकडे काही मागावं वाटलं नाही. पण आज तुमच्याशी मनातलं बोलावं वाटतंय, बोलू का? भानुदास महाराज म्हटलेत, बोला ना, काय मनात आहे तुमच्या? ते दोघंही पती पत्नी भानुदास महाराजांच्या जवळ जाऊन बसले आणि सांगितलं, महाराज आत्तापर्यंत देवाने आम्हाला सगळं दिलंय. बंगला आहेत, गाडी आहेत, सगळं आहेत, पाची पक्वानाचं जेवण आम्ही करतोय. पण आता वय होत आलंय महाराजजी, अजून आम्हाला संतती नाही हो. तुमच्या कृपेने जर आम्हाला संतती झाली तर खूप बरं होईल. असं बोलल्याबरोबर महाराज भानुदास महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणून तिथून निघून गेले. दिवसामागे दिवस गेले आणि भानुदास महाराजांच्या कृपेने त्या दोघांनाही संतती झालीत महाराज. मुलगा झालं. अख्ख्या गावाला पेढे वाटायला लागलेत महाराज, पेढा घ्या, पेढा घ्या. या वयात आम्हाला मुलगा झालाय महाराजांच्या कृपेने, संतांच्या कृपेने महाराज. अख्ख्या गावाला पेढे वाटलेत महाराज. मुलगा पाहता पाहता मोठं व्हायला लागलं. मुलगा संस्कारी घडलं होतं महाराज, कारण आईबापच संस्कारी होते. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, कुणाच्याही पोटी टाळकरी पोरग जन्माला येत नाही. बाप टाळकरी असला की मग मुलं टाळ वाजवतात, एवढं सोपं नाही येत. आणि म्हणून परमार्थिक आईबाप असणं फार गरजेचं आहे. मुलगा अत्यंत चांगलं घडलं. सकाळी उठायचं महाराज, पाहता पाहता मुलगा मोठं व्हायला लागला, आईबापाचं दर्शन घ्यायला लागलं. पाहता पाहता मुलगा हरिपाठ पाठ करायला लागलं. इतकं मोठं झालं महाराज, 18 वर्षाचं पोरग झालं. आईबापाला खूप आनंद झालेला होता महाराज. पण एक सांगू महाराज, भगवंताच्या मनामध्ये कधी काय येईल ते सांगता येत नाही. 18 वर्षाचं पोरग धडदिशी जमिनीवर पडलं महाराज. आईबाप धावत धावत आले.
त्या पोराच्या कपाळाला हात लावला, नाकाला हात लावला, संपूर्ण अंग थंडगार झालेलं होतं, श्वास बंद झालेला होता. एका सेकंदात आई बापाला कळालं की आपलं पोरग गेलेत महाराज. आणि कळाल्या बरोबर तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी माता पिता रडायला लागलेत महाराज. एक सांगूत महाराज, आई बापाच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं असेल ना, अरे ज्या दिवशी स्वतः वाढवलेलं तरुण पोरग निघून जातं आणि ज्या बापाला स्वतःच्या मुलाला, मुलाच्या प्रेताला अग्निडाग द्यायला लागतो, याच्यापेक्षा दुःख या जगामध्ये दुसरं कोणतंच नाहीत महाराज. अरे मुलानं बापाला अग्निडाग द्यायचा की बापानं मुलाला द्यायचा, फार मोठा प्रश्न आहेत महाराज. आणि आईबापाच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख की स्वतःच्या पोटी आलेलं तरुण पोरग निघून जाते डोळ्यासमोर तरी अडवता येत नाहीत महाराज. दोघंही माता पिता त्या मुलाच्या प्रेताकडे पाहू लागले, जोर जोरात रडायला लागले. आई हंबरडा पडून रडायला लागलेत महाराज. रडता रडता त्या पतीच्या लक्षात आलं, आज तर आपण रडतोय पण आज भानुदास महाराजांचा मुक्काम आपल्या घरी आहे. आणि असंच जर प्रेतापाशी रडत राहिलो तर एवढ्या दिवसाची सेवा आपली वायाला जाईल आणि भानुदास महाराज उपाशी दारातनं निघून जातील. आणि याच्यापेक्षा दुःख काय असणार आहेत महाराज. संत सेवा काय असते ऐकानात महाराज. दोघंही पती पत्नी पाहू लागलेत एकमेकाकडे आणि पतीनं पत्नीला सांगितलं, रडू नका हो, रडू नका, डोळ्यातलं पाणी पुसा. आई रडायला लागत होती महाराज. आई म्हटल्यावर रडू नको तर काय करू, पोटचा गोळा गेलाय, काळजाचा तुकडा गेलाय, तुम्ही म्हणतात रडू नका. माझ्या मुलाचं प्रेत समोर पडलेलं आहे, तुम्ही म्हणतात रडू नका. अहो रडू नका, ऐका तरी मी काय म्हणतोय, काय म्हणतात तुम्ही. त्यांनी सांगितलं, आपण जर असंच रडत राहिलो तर आज भानुदास महाराजांचा मुक्काम आपल्या घरी आहे. आणि आपण जर रडत बसलो तर पुन्हा परत भानुदास महाराज आपल्या घरी मुक्कामाला येणार नाही आणि आयुष्यभर केलेली सेवा आपली वायाला जाईल. रडू नका. महाराज पतीचं ऐकलं, डोळ्यातलं पाणी पुसलं आणि ती पत्नी म्हणते, ऐका हो, रडणं माझं थांबवलंय, तुम्ही रडणं थांबवलंय, पण या मुलाच्या प्रेताचं काय करायचं. भानुदास महाराज केव्हा येतील सांगता येत नाही, या प्रेताचं काय करायचं. ती आईचं अंतकरण महाराज संतांची सेवा समोर. आई म्हणते, एक काम करूयात आपण, आपल्या मुलाचं प्रेत उचलून आतल्या खोलीत झाकून ठेवू, जोपर्यंत महाराज जेवण करून जात नाही तोपर्यंत प्रेत बाहेर आणायचं नाही. काय आई असेल महाराज, काय आई असेल. ठीक आहे, दोघंही आईबापाने मुलाचं प्रेत उचललंय महाराज. आणि प्रेत उचलल्याच्या बरोबर आतल्या खोलीत झाकून ठेवलेत महाराज. आणि त्या वडिलांनी सांगितलं, ऐक, जसं मागच्या वेळेला भानुदास महाराजांची सेवा केली ना, अगदी तशीच सेवा करायची, काही चुकवायचं नाही. सारून काढायचं, रांगोळी रेखाटायची, पाची पक्वानाचं जेवण बनवायचं महाराज. पतीची आज्ञा होती, पत्नीनं सारून काढलं महाराज, रांगोळी रेखटली. काय आई असेल हो. स्वतःच्या मुलाचं प्रेत आतमध्ये पडलेलं असताना सारवणं सोपी गोष्ट आहे, रांगोळी काढणं सोपी गोष्ट आहे महाराज. आता नाही नसतं केलंय, पण त्या आईनं सारवून काढलं, रांगोळी रेखटली, पाची पक्वानाचं जेवण बनवलं. आणि भानुदास महाराज विठ्ठल 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 करत तिथपर्यंत आले. महाराजांना बसायला पाट दिलायत महाराज. महाराज पाटावर बसलेत, ताट वाढून आणलं, ताटाच्या पुढे रांगोळी काढली, धूप दीप लावलेत महाराज. दोघंही पती पत्नी महाराजांच्या समोर उभे आहे आणि दोघंही पती पत्नी महाराजांना म्हणतात, महाराज आपण जेवण करून घ्या. महाराजांनी आजूबाजूला पाहिलं, इकडे तिकडे पाहिलं आणि मुलगा दिसला नाहीत ना महाराज. भानुदास महाराज म्हटले, जा पटकन मुलाला बोलवून आणा, मग मी जेवण करतो. आई बापाचं ऊर दाटून आलं महाराज. काय महाराजांना उत्तर द्यायचं आता. आणि मग महाराज आमचं पोरगं ना खेळून खेळून खूप दमलं, थकलं महाराज, ते आतल्या खोलीत झोपले, आज तुमच्या बरोबर जेवणार नाही महाराज. महाराज म्हणले, 18 वर्ष झाले, 18 वर्ष बाळ शेजारी जेवायला बसलेलं असतं. नाही म्हणतात, जोपर्यंत बाळ येणार नाही तोपर्यंत एक घास सुद्धा खाणार नाहीत महाराज. आईबाप महाराजांकडे पाहू लागले, अंतकरणावर दगड ठेवलात महाराज, काळजावर दगड ठेवून बोलू लागलेत, महाराज काय हट्ट करतात तो, कसला हट्ट करतात महाराज. आमचं पोरगं नाही जेवू शकणार तुमच्यावर. कसं नाही जेवू शकणार. खरं सांगू महाराज, खरं सांगू, आमचं पोरग आहे ना महाराज, आमचं पोरग असं झोपलंय महाराज की त्या झोपेतनं पुन्हा परत उठणार नाही महाराज. आता परत आई म्हणणार नाही महाराज, आता बाबा म्हणणार नाही महाराज, आमचं पोरग आता सकाळी उठून दर्शन घ्यायला येणार नाही महाराज.
आमचं पोरगा आता घरामध्ये मिरवणार नाही महाराज. आमची म्हातारपणाची काठी गेलीत महाराज. तोंडात आलेला घास भगवंताने निलात महाराज. खरं सांगू महाराज, दिलं नव्हतं काही वाटत नव्हतं महाराज, पण तोंडात आलेला घास देवाने हिरावून नेलात. काय चुकलं होतं महाराज, आमचं काय चुकलं होतं? संत सेवा कधी चुकवली नाही, गावातल्या सप्ताची वर्गणी कधी चुकवली नाहीत महाराज. आत्तापर्यंत सेवा करत आलो, काय चुकलं होतं की आमचं तोंडात आलेला घास, हातात आलेली काठी भगवंताने हिरावून घ्यावीत? काय चुकलं होतं महाराज? आणि महाराजांचं बोलणं ऐकलं महाराज. आणि तेवढ्यात महाराज भानुदास महाराजांनी डोळे घट्ट बंद केले आणि परमात्म्याशी बोलू लागलेत, हे देवा, अरे जगात अशी आई नाही देवा की स्वतःचं पोरग गेलेलं असताना रांगोळी काढणारी आई जगात नाही देवा. जगात अशी आई नाही देवा की स्वतःचं पोरग गेलेलं असताना पाची पक्वान्नाचं जेवण बनवणारी आई नाही देवा जगात. अरे खूप आई पाहिल्यात देवा, पण स्वतःचं पोरग गेलेलं असताना संत सेवा करणारी आई जगात नाही देवा. का असं केलं रे देवा? आणि भानुदास महाराज म्हणतात, देवा, जर समजा यांचं पोरग जिवंत झालं असतं तर आपल्याला इथं थांबायचेत महाराज. भानुदास महाराजांचा इतका अधिकार होता ना महाराज, की भानुदास महाराज अधिकाराने देवाला म्हणू शकले असते, यांचं पोरग जिवंत कर. पण महाराज काय म्हणतात, यांचं पोरग जिवंत झालं असतं तर? डोळे उघडून पाहतात महाराज आणि महाराज म्हटले, कुठे तुमच्या मुलाचं प्रेत? एकदा पाहावं म्हणतोय डोळ्यानं. दोघही माता पिता गेलेत महाराज. कडी उघडली दाराची, आणि दाराची कडी उघडल्याबरोबर झोपेत न पोरग उठावं तसं मेलेलं प्रेत उठून बसलं आणि ते म्हणतं, कुठे भानुदास महाराज, मला त्यांच्या बरोबर जेवण करायचं आहे. मागण्याची आस पाही मुखाकडे, मागण्याची आस पाही मुखाकडे, मागण्याची आस, मागण्याची आस पाही मुखाकडे, आपण एवढं घेऊया. जसं मनात चिंतन कराल ते रोख पद्धतीने महाराज परिपूर्ण करत असतात. महाराज मला सांगायचं एवढंच आहे, भानुदास महाराज म्हणू शकले असते जिवंत कर, तेवढा अधिकारही होता. पण जिवंत झालं असतं तर फक्त इच्छा केली मनामध्ये, प्रत्यक्षरित्याने अप्रत्यक्षरित्या बोलले तरी मनातली इच्छा पूर्ण करणारा परमात्मा आहे. म्हणून संतांना देवाकडे प्रत्यक्षरित्या मागावं लागलं नाही, नुसतं मनात आणलं तरी देवाने परिपूर्ण केलं. एक सांगू महाराज, खरं तर परमात्मा एक कल्पतरूचं झाड आहे. जशी तुम्ही कल्पना कराल ना तसं तुम्हाला दिसेल, तसं तुमच्या इच्छा पूर्ण होतील. कशा पद्धतीने जुना दृष्टांत सर्वांना माहीत आहेत ऐका. एक मोळ्या विकणारा मोळ्या विकायला निघालात महाराज. अगदी गवताच्या मोळ्या आपल्याला सर्वांना माहीत आहे. ते विकायला निघालो, दुपारचे 2 वाजलेले होते आणि त्यानं विचार केला की कुठंतरी आराम केला पाहिजे, फार थकलोय. म्हणून दुपारच्या 2 वाजता त्यांनी आरामाची सोय पाहिली आणि एका झाडाखाली मात्र त्या ठिकाणी ते आरामाला बसले. आणि बसल्याच्या बरोबर ते झाड सामान्य नव्हतं, ते झाड कशाचं होतं? कल्पतरूचं.
कल्पतरूच्या झाडाखाली तो माणूस बसला, मोळ्या विकणारा बसला होता आणि त्या कल्पतरूच्या झाडाखाली बसून कल्पना करू लागला की एवढी छान सावली आहे, तितकी गडद सावली आहेत, या सावलीमध्ये मला जर कधी थंडगार पाणी मिळालं असतं तर काय बरं झालं असतं. लगेच रांजणातलं थंडगार पाणी महाराज, चांदीचा ग्लास, चांदीचा लोटा, त्या लोट्यामध्ये पाणी, थंडगार पाणी प्यायला बरं वाटलं. पण विचार केला, माणूस आहेत ना, अपेक्षा वाढतच चालतात. त्याने विचार केला, पाणी मिळालं, दुपारचे 2 वाजले, काही खाल्लं नाही, इथे फक्त खायला असतं काहीतरी किती बरं झालं असतं. 5 पक्वान्नाचं जेवण महाराज, चांदीचे लोटे, चांदीची ताटं, त्या ताटामध्ये जेवण, त्यानं जेवण केलं महाराज. जेवण केल्याबरोबर त्याने विचार केला, पाणी प्यायलो, जेवण केलो, पण इथं जर झोपायची व्यवस्था असती तर काय बरं झालं असतं. नुसती कल्पना केली तर मखमली गादी, मखमली पांघरून, मखमली उशी, त्या उशीवर मस्तपैकी डोकं ठेवलं, मखमली पांघरून पांघरलं. तुम्ही म्हणाल एवढ्या उन्हाळ्यामध्ये त्याने मखमली पांघरून पांघरलेलं नव्हतं म्हणून पांघरून पाहिलं. बरं, तोंडावर पांघरून घेतलं आणि पांघरून घेतल्याच्या नंतर मनातली मनात विचार केला, मी पाणी मागितलं, पाणी मिळालं, जेवण मागितलं, जेवण मिळालं, बिछाना मागितला, बिछाना मिळाला. इथे भूत तर नसेल ना. नुसती कल्पना केली, 1 मिनिटात भूत तयार झालं. भूत त्याच्याकडे पाहायचं आणि ते भूताकडे पाहायचं महाराज. भूताकडे पाहून तरी गप बसायचं की नाही. ते भूताकडे पाहायचं, भूत त्याच्याकडे पाहायचं. ते मनातली मनात विचार करायला लागलं, दिसतं तर भूतच, हे मला खाणार तर नाही ना. एका रपक्यात भूताने एकादशी सोडली बुवा. कारण भूत रात्रीचीच एकादशी सोडतात दादा. कोण भूत भूत काही काही भूत म्हणता आपली बरं लंगडीच, लंगडीच कशाला करतातच, कशाला तुम्ही सांगा ना मला. हे भूतच आहेत महाराज मागच्या जन्मीचे. विचार करे म्हणजे एकादशी धरतच नाही ते किती महाराज भागी असेल हो. एकादशी सारखा व्रत नाहीयेत, विचार करण्यासारखी गोष्ट आहेत. म्हणून विचार करा की कल्पतरूच्या झाडाखाली जशी कल्पना केली तसं आपल्याला प्राप्त होत असतं. कारण कल्पतरू खाली फळे येते मागित. कल्पतरू तळवंडी जो कोणी बैसाला, 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 टाळ्या वाजवायच्या असेल तर मन मोकळ्याने वाजवा. या असं टपक टपक मला आवडत नाही. हा, मला खरं सांगा, तुम्हाला पाऊस जोरात येऊन गेलेला आवडतो की बुरबुर आवडते? हा, जोरात ना. मग तुमच्या बुरबुरी सारख्या टाळ्या आमच्या काय कामाच्या. टाळ्या सुद्धा मन मोकळ्याने वाजवल्या पाहिजे. वा, शाबास. आणि एक सांगू महाराजजी, दुसऱ्या करता टाळी वाजवायला मनच श्रीमंत असावं लागतं.
मन मोठा असेल तर आम्ही दुसऱ्याकरता दुसऱ्याचा मोठेपणा पाहू शकतो, अन्यथा काय आम्हाला दुसऱ्याच्या मोठेपणाची किंमत. असो, महाराज म्हणतात कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगा जोजी. जो कल्पतरूच्या झाडाखाली आहे त्याला काय ऊन पडणार आहे. जो पांडुरंगाचा वारकरी आहे त्याला काय देवाकडनं ऊन पडणार आहे दादा. काय नवे केले, काय नवे केले, काय नवे केले, काय नवे केले. एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार. चिंतिता महारथी आहेत हा, एक से बढ़कर एक की दादा इथे काही कमी आहेत. आणि असं वातावरण झालेत ना की असं वाटतंय जणू आपण पंढरपूर नगरीमध्ये आहोत. खरंच वाटतंय पंढरपुरात आहोत. पण पंढरपुरात हीच परिस्थिती असते महाराज, सगळे एक से बढ़कर एक आणि तेच वातावरण. ऐकणारे तर मग फारच छान आहेत. अगदी टाळ्या सुद्धा मन मोकळ्याने वाजवतात. मला आनंद वाटला. हा काय नव्हे तेने, त्याला काय ऊन पडणार आहे दादा. खरं सांगा महाराज, त्याच्या पायापाशी गेलात ना तुम्ही, एक सांगू तुम्हाला, भिकारी जरी व्हायचं असेल तर त्याच्या पायाजवळचा भिकारी व्हा. त्याच्यापाशी भीक मागणारा सुद्धा कधी श्रीमंत होऊन जातो हे सुद्धा त्याला कळत नाही महाराज. म्हणून भिकारी सुद्धा व्हायचं असेल ना त्याच्या पायापासलं व्हा. आणि काय त्याला काय ऊन पडणार आहे. हे बघा, खरं सांगू का तुम्हाला, आपली काळजी ना फक्त करणारा तोच आहे. तोच आहे. किती काळजी करतो तो आपली.
इतकी काळजी करतो, इतकी काळजी करतो ना महाराज. ते निष्ठेचे वारकरी आहेत ना, त्यांना विचारा किती काळजी करतो महाराज. एक बोलू तुम्हाला, तुम्ही जर रिटायर झालेत ना, रिटायर झाल्याच्या नंतर पाणी मागून पहा, अर्ध्या तासाने पाणी येतं. चहा मागून पहा, अर्ध्या तासाने चहा येतो. जोपर्यंत कामावर जायचे तोपर्यंत डबा वेळेत, चहा वेळेत, पाणी वेळेत. काम सुटलं, पगार बंद झाला, चहा वेळेत नाही महाराज. पण जेवढे रिटायर झाले तेवढे माझ्या पांडुरंगाच्या वारीला जाऊन पहा महाराज. आषाढी कार्तिकी करून पहा. ज्यांच्याशी आपलं रक्ताचं नातं नाही ते सुद्धा हाताला धरतन, माऊली थोडासा चहा घ्या ना. ही कृपा माझ्या पांडुरंगाची आहे, ही कृपा पांडुरंगाची आहे. अरे ज्यांच्याशी रक्ताचं नातं नाही ते सुद्धा आम्हाला माऊली माऊली म्हणतात. ज्यांच्याशी आमचं कधी बोलणं नाहीत महाराज ते सुद्धा आमच्याशी प्रेमाने बोलतात. त्याचे वारकरी झालं पाहिजेत ना महाराज. हौशे नवशे गौशे सगळे चालतात वारीला, सगळे चालतात. एकाने मला प्रश्न विचारला, ताई एवढ्या लांब पायी पायी वारीला जातात? कारण विश्वगुरु निवृत्तीनाथांचा प्रवास सगळ्यात लांबचा आहे दादा. 1 नंबर मुक्ताईचा आहे आणि 2 नंबर निवृत्तीनाथ महाराज. 28 दिवसाचा प्रवास आहे. तिकून 28 दिवस चालावं लागतं पायी पायी. एकेने मला प्रश्न विचारला, ताई पायी पायी इतक्या दूर चालतात, तुमच्या पायाला सूज येत नाही का? त्यावर उत्तर द्यावं वाटलं, पायाला सूज येते पण मनाची सूज उतरते. याच्याकरता पंढरपूरची वारी आहे दादा. हो, आमची मन सुजली दादा, खरंच मनाला सूज आली. काही नाही हो, 4-5 पखवादाचे बोल वाजवता यायला लागले की त्याला वाटतं माझ्यासारखं वादक उभ्या महाराष्ट्रात नाही. 2-4 प्रमाण गाता यायला लागले की वाटतं माझ्यासारखं गायक उभ्या महाराष्ट्रात नाही. 2-4 टिपणं पाठ करून कीर्तन केले की वाटतं आमच्यासारखं कीर्तनकार उभ्या महाराष्ट्रात नाही. काही नाही, नुसतं गावात बंगला बांधला की त्याला वाटतं माझ्यासारखा श्रीमंत गावात नाही. पण लक्षात ठेवा, ते सगळे वारीला चालून पहा. एखादा वादक जेव्हा वारीत चालतो ना महाराज, पण साठी ओलांडलेलं म्हातारं जेव्हा पखवात गाळ्यात अटकून अख्ख्या रस्त्यानं वाजवत चालतं 20-20, 25-25 किलोमीटर, तेव्हा वाटतं आपला पखवात कुठंच लागत नाही, आपण कुठंच लागत नाही. 70 ओलांडलेले बाबा जेव्हा फडाच्या चाली गातात तेव्हा वाटतं आपलं गायन कुठंच लागत नाही. या अहंकाराची सूज आहेत महाराज आमच्यावर. विचार करा, जेव्हा आमच्यात पैकी मोठे मोठे म्हातारी माणसं जे कीर्तनकार नाहीत ते नाटाचे अभंग म्हणतात, 20व्याचे अभंग पाठ, त्यांचा पाठा पाहिला की वाटतं आपलं कीर्तन कुठंच लागत नाहीत महाराज. जे बंगल्यावाला एकच बंगला त्याचा, पण कोट्याधीश माणूस जेव्हा वारीमध्ये वारकऱ्याची सेवा करत चालतं तेव्हा त्याला वाटतं आपली श्रीमंती कुठंच लागत नाही. गायकाची, वादकाची, कीर्तनकाराची आणि मात्र श्रीमंत माणसाची आलेली अहंकाराची सूज आहेत. ती सूज उतरण्याकरता एकदा तरी वर्षातनं पंढरपूरची वारी केली पाहिजे महाराज. आमच्यावर अहंकाराची सूज आलीत महाराज आणि ती सूज उतरली पाहिजे आणि त्याच्यासाठी पंढरपूरची वारी आहेत. म्हणून पंढरपूरचे पायी होऊन पहा, काय सुख आहेत महाराज. तो काय कमी करतो आमच्या जीवनामध्ये. जेवढी काळजी आमची कोणी करत नाही तेवढी काळजी करतात महाराज. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अख्खा कोरोनाचा कालावधी गेला दादा. आपल्या सगळ्या कलाकारांना आठवतो कोरोना, कलाकारांना आठवतो, सगळ्यांना आठवतो कोरोना. 2 वर्ष कोरोनात गेले बाबा. टाळ बंद, पखावज बंद, भजन बंद, सगळं बंद. कीर्तनकारांना कीर्तन नाही, प्रवचनकारांना प्रवचन नाही, भजन्यांना भजन नाही, सगळं बंद कोरोना काळामध्ये. पण एक सांगू महाराज, कोणी आम्हाला विचारलं नाही ताई तुमचं बरं आहे का. जेवढे कीर्तन घेतात तेवढ्यांनी सुद्धा विचारलं नाही ताई तुमचं बरं आहे का. पण 2 वर्ष कीर्तन नव्हतीत महाराज. पण ऐका ना, आमचं तरी बरं आहेत महाराज. पण आळंदीला काही काही संस्था अशा आहेत की सगळं संस्थेवर चालत होतं, संस्था बंद करून विकून आणि मग घरी जावं लागलं. त्यांची परिस्थिती नाजूक होती महाराज. 2 वर्ष महाराष्ट्रातल्या कोणत्याच गावाने कलाकार, गायक, वादकाला विचारलं नाही, कीर्तनकाराला विचारलं नाही. पण एक सांगू महाराज, तुम्हाला आमची काळजी करायचीच गरज नाही. आमची काळजी आमच्या पांडुरंगाला इतकी आहे, इतकी काळजी आहे की 2 वर्ष कीर्तन बंद राहिले, पण 2 वर्षात जेवढे मेलेत त्यांचे वर्ष श्राद्ध आमच्याच वाट्याला आले दादा. ही काळजी त्याला. ज्याला प्रवचन येत नव्हतं ते सुद्धा प्रवचनकार झालं कोरोनामध्ये. कीर्तन येत नव्हतं ते सुद्धा कीर्तन. आपली काळजीत महाराज त्याला. आणि तो जेवढी काळजी आपली करतो ना तेवढी काळजी करणारं कोणीच नाहीत महाराज. आणि त्याला अंतरंगातलं काही सांगावंच लागत नाही महाराज. तो महाराज हे संत भगवंत यांनी आम्हाला जे दिलंय ते कोणीच देऊ शकत नाही. खरं सांगू तुम्हाला महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यातला एक प्रसंग तुम्हाला सांगते, ऐकायला तर खूप बरं वाटेल. विश्वगुरु निवृत्तीनाथ काय आहेत महाराज, संत असे सहज झाले नाही. तो
संजीवन समाधीत महाराज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक माऊली आम्हाला परतीच्या प्रवासाला भेटली. म्हणजे तसा आमचा 45 दिवसाचा प्रवास असतो जाताना आणि येऊन, आणि मग 18 दिवसाचा परतीचा प्रवास. एक माऊली आम्हाला भेटली आणि ती मला म्हणे, ताई पेढा घ्या. आता पेढा महाराज आपल्या हातावर दिला तर आपण काय विचारतो, कशाचा पेढा आहे. काय विचारतो आपण, कशाचा पेढा. एकतर आनंदाची गोष्ट असली तर आपण पेढे देतो, आणि कीर्तनामध्ये थोडं हसण्यासारखं झालं तरच हसावं. एखादं कीर्तनामध्ये गंभीर विषय चालून ते सारखं हसत असेल तर समजावं एक तर येडं आहे, नाही तर याच्या डोक्यात फरक पडला. कीर्तनात असं सहज हसू नाही दादा. एक तर कीर्तनकाराने विनोद जर केला तरच हसण्याची परवानगी असते, अन्यथा नाही. आणि म्हणून बऱ्याच लोकांना दात काढायची घाण सवय असते महाराज, आणि मला ते पटत नाही. एक तर थोडं माझी कडक स्वभाव आहे. मला बरेच लोक म्हणतात ताई स्वभाव बदला, पण ते बदलणं शक्य नाही आहे माझं. पण मला तरी वाटतं विनाकारण दात काढण्यात काही मजा नाही. विठ्ठल 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 त्या माऊलीने माझ्या हातावर पेढा दिला आणि मी तिला विचारलं कशाचा पेढा आहे. एकतर आनंदाची गोष्ट घडली तर पेढा देतो. त्या माऊलीनं सांगितलं, ताई हा पेढा घ्या, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज एक संजीवन समाधी आहेत. म्हटलं काय घडलं तुमच्या जीवनात. म्हणे ताई माझ्या मुलाला 25 वर्षाने मुलगा झाला. किती, 25 वर्षाने मुलगा झाला. आजारी पडलं पोरगं, दवाखान्यात नेलं. डॉक्टरने सांगितलं हे फक्त 3च दिवस जगू शकतं, घरी जाऊन याची सेवा करा. महाराज असं सांगितल्याबरोबर ती आजी रडायला लागली. खिडकीतून डोकावून पाहत होती आणि विश्वगुरु निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा चालू होता. पालखी सोहळा चालत असताना त्या माऊलीच्या त्या निवृत्तीनाथांच्या पादुकांकडे लक्ष गेलं महाराज, आणि त्या पादुकांकडे पाहिलं. आणि त्या आजीनं सांगितलं, निवृत्तीनाथ महाराज तुम्ही जर खरंच संजीवन समाधी असेल तुमची तर माझे नातू वाचू द्या. माझा नातू जर वाचला तर जातानाही प्रवास पायी करेल आणि येताना सुद्धा पायी करेल. काय सांगावं ताई, 3ऱ्या दिवशी माझं पोरग पळायला लागलं. ही निवृत्तीनाथांची कृपा आहे. जातानाही प्रवास पायी केला आणि येताना सुद्धा पायी आले. ही कृपा माझ्या निवृत्तीनाथांची आहे. सकळा देवांचा करीतो सकळा देवांचा करीतो नामदेवराय काहीतरी मागावं. किती वेळ झालाय आता, 11:15 वाजत आले तरी तुम्ही काही मागितलं नाही. काहीतरी मागावं अशी माझी इच्छा आहे. काय मागू देवा, आणि मी जे मागल ते तुम्ही मला द्याल. 100% देईल. बोला नामदेवराय काय पाहिजे तुम्हाला. एक विचारू तुम्हाला, तुम्हाला एखादा बंगला देऊ का. बंगला
एवढी मोठी फॅमिली, कारण नामदेवरायची फॅमिली कुटुंब फार मोठं होतं. एवढं मोठं कुटुंब, एखादा बंगला देऊ का? नामदेवराय म्हणले देवा बंगलेच मागायचे असते तर आतापर्यंत फार बंगले झाले असते, मला काही बंगल्याची गरज नाही. नामदेवराय इतके लांब कीर्तनाला जातात, पंजाबपर्यंत जातात, एखादी गाडी देऊ का तुम्हाला? म्हणले मला गाडीची गरज. गाडी नको म्हणतात, बंगला नको, मग सोनं नाणं दागदागिने काही बँक बॅलन्स करून देऊ का? काहीच नको. मग मोक्ष देऊ का? मोक्ष, मुक्ती सुद्धा नको, मोक्ष सुद्धा नको. मोक्ष नको म्हणतात. अरे मोक्षासाठी देवाला सुद्धा इथे यावं वाटलं, तुम्ही मोक्ष नको म्हणतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या देवाने इथे येण्याची इच्छा केली, बरं तिथं काही कमी नव्हतं. जेथे महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी खिल्लारे, कामधेनू सगळं होतं, तरी सुद्धा त्या देवाला इथे यावं वाटलं ना, आम्ही तुम्हाला मोक्ष देतोय, मुक्ती देत नाही म्हणतात. बरं मोक्ष नको म्हणतात, मुक्ती नको म्हणतात, बंगला नको, गाडी नको, संपत्ती मग वैकुंठ देऊ का? वैकुंठ. नामदेवराय म्हटले देवा वैकुंठ सुद्धा नको. देव म्हटले वैकुंठ नको म्हणतात, याचं कारण काय? वैकुंठ सुद्धा नको म्हणतात. आणि मग नामदेवराय म्हटले देवा मी वैकुंठ नको म्हणतो, याचं कारण एकच आहे. मला सांगा देवा सध्या तुम्ही कुठं राहतात? देवानं सांगितलं भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये आणि पंढरपूरच्या गावामध्ये कटेवर हात ठेवून विटेवर मी उभा आहे. आणि मग देवा तुम्ही जर पंढरपुरात राहतात तर मला वैकुंठाला का पाठवतात? वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, वासदे पंढरी सर्व काळ. वैकुंठाला आम्हाला पाठवू नको, वास आम्हाला द्यायचा असेल तर पंढरपुरामध्ये दे. आणि मग देवा खरं सांगू का, याच्यापैकी आम्हाला काहीच नको. मग नामदेवराय पाहिजे तरी काय? देवा मला अशी इच्छा आहे की तुम्ही मला पुन्हा जन्माला घालावं, आणि मी जर पुन्हा जरी जन्माला आलो तरी आयुष्यातल्या सेवा माझ्याकडनं पूर्ण होणार नाही, आणि त्या सेवा करण्याकरता मला पुन्हा परत जन्माला घाला. लोकांनी विचारलं नामदेवराय कोणत्या सेवा? तर नामदेवरायांनी प्रत्युत्तर केलं ते अभंगाच्या प्रथम चरणात. घाली लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे. हे देवा मी जर पुन्हा जन्माला आलो तर पहिली सेवा तुला लोटांगण घालेल. लोटांगण घालणं म्हणजे तुम्ही जे स्वतःभोवती फिरतात ते लोटांगण नव्हे, पायाच्या नखापासून मस्तकापर्यंत त्याच्यासाठी संपूर्ण देह अर्पण करणं आणि शुद्ध भावाने अर्पण करणं, त्याला म्हणतात लोटांगण घालणं.
आणि लोटांगण घालायला पहिला गुण तुमच्याकडे असावा लागतो, ती म्हणजे नम्रता. आणि नेमका आपल्याकडे दोष अस्वीकारलाय पण नम्रता गेली, अहंकार आलाय पण नम्रता गेली. म्हणून नामदेवरायला किती अभंगामध्ये म्हणावं लागलं, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकांसी. कारण अहंकार आला आणि तुका म्हणे वाया गेला, अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. देव व्हायचा असेल तर अहंकार गेला पाहिजे. म्हणून एक लक्षात ठेवा, त्याला लोटांगण घालता आलं पाहिजे. वारकऱ्याचा स्वभाव नम्रपणाचा असला पाहिजे. वारकरी आपल्यापेक्षा लहान असो किंवा मोठा असो, उंचीने श्रेष्ठ असो किंवा ठिंगणा असो, कसाही असो, पण वारकऱ्याचं एक आहेत महाराज, वारकरी एकमेकाच्या पाया पडला पाहिजे. हा वारकऱ्याचा सर्वात मोठा गुण आहे. पण काही लोकांना एकमेकाच्या पाया पडायलाही कमीपणा वाटतो, आणि ज्यांना कमीपणा वाटतो ते निष्ठेचे वारकरीच नसतात. म्हणून ऐका, पहिली गोष्ट नामदेवराय म्हणतात, देवा मी जर जन्माला आलो तर तुला पहिलं लोटांगण घाली लोटांगण. दुसरी गोष्ट वंदीन चरण, मी तुझ्या चरणावर वंदन करेल. कारण या जगामध्ये फक्त देवाचे चरण असेत, पांडुरंगाचे चरण असेत की ते वंदन करता येतात. महाराज ऐका, तुम्ही सगळे इथे बसलेले आहात, बसल्या बसल्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्यापैकी कोण कोण तिरुपती बालाजीला जाऊन आलंय? जरा बोट वरती करा. तिरुपती बालाजी, मी काही बोलणार नाही, फक्त हा बोट वरती करा, मी काहीच नाही तुम्ही सगळे जाऊन आलेत बाबा, तुम्ही गेले होते. मला एक सांगा, तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर VIP जरी दर्शन घेतलं किंवा VVIP जरी दर्शन घ्यायचं ठरलं, 1 लाख रुपये जरी दिले तरी बालाजीच्या चरणावर डोकं ठेवून दर्शन घेता येतं का? कितीतरी अंतरावरून दर्शन घ्यावं लागतात महाराज. किती VVIP जरी आला, किती पैसे भरले तरी अंतरावरून दर्शन घ्यावं लागतं. पण एक सांगू तुम्हाला, या जगात एकच देव असा आहे जिथे गरीब जा श्रीमंत जा, स्त्री जा पुरुष जा कोणी जा, ज्याच्या चरणावर डोकं ठेवून दर्शन घेता येतं, तो माझ्या पंढरपूरचा मालक पांडुरंग भगवान परमात्मा महाराज. विटेवरी जाची पाऊल समान, विटेवरी जाची पाऊल समान, विटेवरी जाची पाऊल समान, विटेवरी जाची पाऊल समान. कोणती एक क्या बात है, विटेवरी जाची पाऊल समान, विटेवरी जाची पाऊल समान, जाची पाऊल समान, विटेवरी जाची पाऊल समान. वा वा वा. विटेवरी ज्याची शाबास. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूर दाता. महाराज आताशी पहिल्या चरणाकडे आलोयत आपण, आणि खरं सांगू का, मला एक चरण सोडायला 2 तास लागतात. अजून 2 तास बाकी आहेत आपले, चालेल ना तुम्हाला? वा, मी पुढचा प्रवास कधी करू असं. ऐका, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता. तो दानशूर दाता आहेत महाराज, ज्याची पाऊलं समान आहेत, आणि त्याच्या चरणावर आम्हाला डोकं ठेवून दर्शन घेता येतं. म्हणून घाली लोटांगण वंदीन चरण, आणि डोळ्याने पाहिन रूप तुझे. या डोळ्याने फक्त तुझं रूप पाहिल, कारण या जगामध्ये भ्रमात पाडणारी फार रूप आहे. सुंदर दिसतात पण सुंदर असतीलच असं नाही हो. काही काही लोक बघा तुम्ही, वरतून रंगाने फार गोरे असतात, फार गोरे असतात, पण आतून जर काळे असतील तर काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? दिसायला सुंदर असतात पण मनकुरूप असतील तर काय उपयोगात महाराज. ऐका, ते जे सुंदर रूप आहे ते जास्त कालावधी टिकणार नाही, पण या जगातला सुंदर फक्त तोच आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, किती सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिदान. इतका सुंदर आहे. म्हणून डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. हे देवा, जन्माला आलो तर तुझं रूप पाहिल, एवढंच नाही बाकीच्या 3 सेवा अभंगाच्या शेवटच्या चरणात.
प्रेमे आलिंगीन आनंदे पुरीना प्रेमे आलिंगन आनंदे पुरीना प्रेमे आलिंगन आनंदे प्रेमे आलिंगन आनंदे पुरीना प्रेमे आलिंगन प्रेमे आलिंगन आनंदे प्रेमे आलिंगन आनंदे पुरीना
प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन भावे वाळीनं म्हणे नामा. महाराज म्हणतात देवा मी जर जन्माला आलो तर प्रेमानं तुला आलिंगन देईल. आलिंगन देता आलं पाहिजे. पहिली लोक बघा वारकरी वारकऱ्याला भेटला की आलिंगन द्यायचा महाराज. बघा आलिंगनवरून रामरामवर आले, रामरामवरून रामकृष्ण हरी जय हरी इथपर्यंत आले महाराज. आता लोकांना वेळ नाही एकमेकाला भेटायला. आता जर गाड्या एकमेकाला क्रॉस झाल्या तर फक्त हॉर्न देतात आणि पुढे चालतात. म्हणजे हॉर्न म्हणजेच जय हरी येत बरं. जे लोक इथपर्यंत गेले. पण आलिंगन देण्याची पद्धत होती. पांडुरंगाचं दर्शन जर घ्यायला गेलात तर गरुड खांबाला आलिंगन दिल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन पूर्ण होत नाही. दादा आनंदी पूजीनं आनंदाने त्याची पूजा करेल. एवढंच नाही सद्भावाने तुला ओवाळील देवा म्हणून तुम्हाला जन्माला घाल. आणि आपण सगळे जन्माला आलोयत ना महाराज. मग आपण इथं आल्याच्या नंतर देवाकडे काय मागावं. माळ जर नसेल घातली तर परमेश्वराला विनंती करा देवा मला लवकर सद्बुद्धी दे आणि माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ पडू दे, कपाळाला गंध लावू दे, पंढरपूरची वारी होऊ दे, कार्तिकी एकादशी आषाढी वारी होऊ दे. नाही काही ना त्र्यंबकची तरी वारी आमच्याकडनं घडली पाहिजे अशी भगवंताकडे मागणी मागता आली पाहिजे. आणि आज एकादशीच्या दिवशी प्रपंचाच्या मागण्या मागत बसू नका. मी माळकरी कसा होईल ते देवाकडे मागा. माझ्या डोक्याला गंध कसा लावेल ते देवाकडे मागा. आणि याच्याही पलीकडे मी हिंदू धर्माचं पालन कसं करेल ते देवाकडे मागता आलं पाहिजे. तेव्हा इथे बसलात ना आम्ही आमच्या हिंदू धर्माचं पालन करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे महाराज. आणि हिंदू धर्माचं पालन केलं तर आमचा हिंदू धर्म टिकेल. कारण सध्या आमच्या हिंदू धर्माला काजळी लागलीत महाराज. आज जे ते त्याच्या धर्माचं रक्षण करते, ज्याच्या त्याच्या धर्माकडे जात आहेत. आणि आपल्याला शिकवलं जातं सर्व धर्म समभाव. आपणच का या वाक्याचं पालन करायचं महाराज. जे ते त्याच्या धर्माचं पालन करत असेल तर आपण सुद्धा आपल्या हिंदू धर्माचं पालन केलं पाहिजेत महाराज. सध्या आपल्या धर्माला काजळी लागलेली आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहेत. आणि आमच्या धर्माचं पालन कधी होईल, परिपूर्णत्वाने पालन कधी होईल आणि आमचा धर्म शेवटपर्यंत कधी टिकेल. ज्या वेळेस प्रत्येक गावागावातला, प्रत्येक तालुक्यातला, प्रत्येक जिल्ह्यातला, प्रत्येक राज्यातला आणि प्रत्येक भारत देशातला मात्र नागरिक आणि मतदार जागरूक होईल आणि प्रत्येक जण मतदान करायला जाईल त्याच दिवशी आमच्या हिंदू धर्माचं पालन होईल. दादा आम्ही हिंदू धर्माचं पालन करायचं असेल तर प्रत्येक मतदाराने मतदान केलं पाहिजेत महाराज. पण सध्या आमची मतं विकल्या जात आहेत. हे सगळ्यात मोठं मात्र दुःख आहेत महाराज. अरे 500 रुपयाला आमचं मत विकल्या जाते. एका दारूच्या बाटलीवर आम्ही आमचं मत विकतोय. दारूच्या बाटलीकडे पाहू नका, 500 रुपयाच्या नोटाकडे पाहू नका. तुम्ही जर एका चांगल्या व्यक्तीला निवडून दिलं तर भारताचं भवितव्य त्या राजकारणाच्या हातात आहे. असा माणूस निवडून द्या की जो आमच्या धर्माचं पालन करेल आणि ज्याला हिंदू धर्माचा कळवळा आहे त्याच माणसाला आम्ही निवडून दिलं पाहिजेत आणि आम्ही मतदान करायला गेलं पाहिजे. अरे ती जर माणसं बाकीच्या धर्माची माणसं महाराज घराघरातनं मतदानाला बाहेर पडतात आणि एकट्या मालेगाव मध्ये एकट्या धुळ्यामध्ये जर पाहिलं तर महाराज नुसतं मालेगाव मतदानाला बाहेर पडलं तर जो माणूस सगळीकडे लीड मध्ये पुढा होता तोच माणूस फक्त मालेगावच्या मुस्लिमांच्या मतदानाने पाडल्या गेलात महाराज. आम्ही हिंदू कधी सावध होणार, आम्ही कधी मतदानाला जाणार.
आम्ही मतदानाच्या दिवशी सुट्टीला सुट्टी साजरी करण्यापेक्षा, कुठेतरी गावाला यात्रेला जाण्यापेक्षा आमच्या यात्रा कायमस्वरूपी चालाव्यात आणि आमच्या सुट्ट्या कायमस्वरूपी मिळाव्यात आणि हा जीव सुरक्षित राहावा असं वाटत असेल तर योग्य माणसाला मतदान करणं हे आमचं फार महत्वाची गरज आहे दादा. म्हणून आम्ही मतदान केलं पाहिजे. नवे तर आम्ही आमच्या धर्माचं पालन केलं पाहिजे. सध्या आपल्या धर्माला काजळी लागते. इथं बसलेल्या तरुणांना माझी विनंती आहेत महाराज, ते जर दर शुक्रवारी नमाज पाडायला जात असतील तर माझ्या प्रत्येक हिंदू बांधवाला माझी विनंती आहे, ते शुक्रवारी नमाज पाडतात तर प्रत्येक हिंदूंनी जागृत व्हा. निदान आठवड्यातनं शनिवारी का होईना हनुमान महाराजांच्या मंदिरामध्ये हनुमान चालीसा घेतली पाहिजे. हे हिंदुत्वाचं सर्वात मोठं लक्षण आहेत महाराज. आमच्यामध्ये एकी असली पाहिजे. सध्या हिंदू विभागल्या जातोय. कोणीतरी आमच्यामध्ये तेल टाकतंय आणि हिंदू पेटतात. हा त्या जातीचा तो त्या जातीचा. खरं सांगू माईबाप, जातीपातीचं राजकारण करण्यापेक्षा आपण सगळे हिंदू आहोत हे आमच्या डोक्यात बसणं आज काळाची गरज आहे महाराज. सगळीकडे जातीपातीचं राजकारण करून दिलं. या राजकारण्यांनी त्यांच्या पोळ्या भाजण्याकरता हा या जातीचा तो त्या जातीचा. महाराज आपल्यामध्ये जातीपाती आणल्या, संप्रदायात सुद्धा जातीपाती आणल्या. अरे प्रत्येक जात वेगळी होती, पण वारकरी बेटी व्यवहार नव्हता करत, पण रोटी व्यवहार करत होता. कोणी कोणत्याही जातीच्या घरी जाऊन खात होतं. आज जे ते त्याच्या जातीच्या मागं लागलं आणि त्यांचं राजकारण ते चांगलं करून घेतात. माझं एवढंच म्हणणं आहे हिंदुत्वाला की एकच लक्षात ठेवा, जातीपातीचं राजकारण करत बसू नका. आपण हिंदू आहोत आणि आपल्यात एक संघटितपणा असणं फार गरजेचं आहे. अन्यथा हिंदू धर्माचं सगळ्यात मोठं नुकसान होईल महाराज. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही बघा ना जरा, मुस्लिमांकडे पहा आणि आपल्या धर्माकडे पाहत महाराज. आज आमच्या हिंदूंची मुलं कपाळाला टिळा लावत नाही. कसं ओळखायचं हा हिंदू आहे? त्यांना ओळखणं सोपं आहे. त्यांच्या डोक्यात टोपी दिसते. मग हिंदूंच्या कपाळाला टिळा का नसावा? हिंदूंच्या मुलींच्या कपाळाला टिकली का नसावी? हातात बांगडी का नसावी? पायात काही का नसावं? कानात काही नाही, पायात काही नाही, डोक्याला टिकली नाही, कपडे परिपूर्ण घालत नाही, सांगते मी हिंदू आहेत. अरे कस काय हिंदू आहेत? एका आईला विचारलं, का हो ही मुलगी आहेत की मुलगा आहे? ओळखू येत नाही. व्यवस्थित कपडे घालत नाही, कपाळाला टिकली नाही, हातात बांगडी नाही, कानात काहीच नाही, गळ्यात काहीच नाही, पायात काहीच नाही. का बरं असं? त्या आईने उत्तर दिलं, ताई ती कॉन्व्हेंटला आहे, ती ख्रिश्चन शाळेत जाते, ती इंग्लिश मिडियमला आहे, तिथे टिकली चालत नाही, तिथे गंध चालत नाही, तिथे पायात काहीच चालत नाही. आणि आम्ही त्यांचा ऐकतो. सर्वांना हिंदूंना माझी विनंती आहे, सर्व पालकांनी एक संघटित या. ज्या शाळेत चालत नाही त्या शाळेत जा आणि सांगा आमच्या हिंदूंच्या मुली टिकली लावतीलच, बांगडी घालतीलच, कानात काहीतरी घालतीलच, आमच्या हिंदूंची मुलं टिळे लावतीलच, तरच आमच्या हिंदूंची मुलं तुमच्या शाळेत येतील. अन्यथा एकही हिंदूचं पोरग तुमच्या शाळेत येणार नाही. शाळा बंद पाडाव्या लागतील महाराज. पण आम्ही जागृत नाही ना. आमच्यात फक्त हे वेदावे चाललेत. परमार्थात एखादं पुढं चाललं की त्याचं तंगडं ओढायचं मागे. एखाद्या क्षेत्रात एखादं पुढे चाललं की त्याचं तंगडं धरून मागे ओढायचं. एखाद्याचं धर्माचं कार्य करत असेल तर त्याचं तंगडं मागे ओढायचं. महाराज का ही खेकडाची जात नसावी? आपण एकमेकाचे तंगडे ओढण्यापेक्षा आपल्यातलं माणूस कसं पुढे निघून जाईल आणि या देशाचा या राज्याचा विकास कसा होईल हे आमच्या डोक्यात असणं आज काळाची गरज आहे. म्हणून धर्माचं पालन करा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आमच्या हिंदू धर्मातली स्त्री विचार करा, काष्टी पातळवरची बाई साडीवर आली, आम्ही मान्य केलं दादा, काही हरकत नाही. साडीवरची बाई पंजाबीवर आली, तेही आम्ही मान्य केलं. पण पंजाबीवरच्या बाईनं ओढणीच ठेवली नाही, कसं मान्य करायचं दादा? अरे ओढणी राहिली नाही. या सोशल मीडियामुळे आमच्या धर्माचं वाटोळं होतंय. जरा धर्माचं पालन करा. हे इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, आमच्या चांगल्या चांगल्या तरुण मुली, तरुण बायका व्हिडिओ काढतात, इन्स्टाला टाकतात, कुठेतरी पाठ दाखव, कुठेतरी पोट दाखव, आणि त्यांच्या आईबाप म्हणतात बघा माझ्या मुलीच्या व्हिडिओला किती व्ह्यूज आहे, किती लाईक आहे. अरे काहीतरी वाटलं पाहिजे आपल्याला. दाखवा ना मला एखाद्या मुस्लिमाची मुलगी महाराज. अरे पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत झाकलेली असते आणि आमच्या मुली अशा तशा फिरतात. आणि असंच जर फिरत राहिलं तर धर्माचं वाटोळं होईल. आम्ही आमच्या धर्माचं पालन केलं पाहिजे. म्हणून इथून पुढे आपण आपल्या धर्माचं पालन करा. सांगा मी भारताचा नागरिक आहे, मी हिंदुत्वाचा नागरिक आहे, मी मतदान चांगल्याच माणसाला करेल हे स्वतःच्या मनाशी खात्री केली पाहिजे. म्हणून जाता जाता या पांडुरंगाच्या चरणी आज कार्तिकीच्या दिवशी एकच प्रार्थना करेल, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना. हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना. मैं रहो या ना रहो, मेरा हिंदू धर्म सही सलामत रखना.
महाराज मी असो किंवा नसो माझा धर्म टिकला पाहिजे हे आमच्या डोक्यात बसणं आज काळाची गरज आहे. म्हणून जाता जाता एवढीच विनंती आहे, आपण आपल्या धर्माचं पालन करा, एक संघटित व्हा, कर्म चांगले केले, परमात्म्याकडे काही मागायचं असेल तर माझ्याकडनं चांगलं कार्य होऊ दे, माझ्याकडनं धर्माचं पालन होऊ दे, एवढंच मागा महाराज. जीवनामध्ये गळ्यात माळ घाला, कपाळाला टिळा लावा आणि जाता जाता एवढीच विनंती आहेत महाराज, जीवनामध्ये दान धर्म करा. विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या सभामंडपाचं काम चालू आहे. मी माझं कधी स्वतःचं कॅलेंडर विकलं नाही, कधी मला कॅलेंडर विकावं वाटलं नाही, कधी मी अगरबत्ती विकली नाहीत महाराज. पण विश्वगुरु निवृत्तीनाथांकरता एवढी आपल्याकडे मागणी करते की माझ्याकडे पावती पुस्तक आहेत, सभामंडपाचं काम चालू आहे, ते आपल्याला दगडी करायचं आहे. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज म्हणजे फक्त नाशिक जिल्ह्याचे नाही तर संपूर्ण विश्वाचे आहे, वारकरी संप्रदायाचे आहेत. आपण इकडे तिकडे भरपूर दान करतो महाराज, पण विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या सभामंडपाला फूल नाही फुलाची पाकळी जर दिली तर त्र्यंबकेश्वरला आल्याच्या नंतर तुम्हाला मनाला समाधान वाटेल की या सभामंडपाकरता निवृत्तीनाथांनी मला इतकं पात्रतेचं बनवलं की माझा सुद्धा खारीचा वाटा याच्यामध्ये आहेत. म्हणून माझ्याकडे पावती पुस्तक आहेत, ज्यांना कुणाला पावती फाडायची 100% फाडा. निवृत्तीनाथ महाराज कोणाचेच उपकार ठेवत नाही, हे मी अनुभवले दादा. निवृत्तीनाथ महाराज एक संजीवन समाधी आहेत, म्हणून ज्यांना कुणाला पावती फाडायची असेल त्यांनी फाडा. मी कीर्तन झाल्यावर इथे 10 मिनिटं बसणार आहेत, आपण पावती फाडू शकतात. जीवनामध्ये दानधर्म करा आणि सगळ्यात महत्त्वाचं भगवंताकडे काही मागायचं असेल, अधिकार प्राप्त करायचा असेल तर अधिकारासाठी एकच गोष्ट प्राप्त करा, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबाल कुमाई विठोबाल कुमाई विठोबाल कुमाई हरि जय 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 हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि जय वाह हरि जय हरि हरि जय 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 विठ्ठल कुमाई जय जय विठ्ठल कुमाई विठ्ठल कुमाई जय जय हरि जय हरि हरि जय जय हरि. संत ब्रह्मलीन शांती स्वरूप गुरुवर्य योगी रिद्धिनाथजी बाबा, गुरु शिलीनाथजी महाराज, योगी ब्रह्मलीन योगी विश्वनाथजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने योगी फुलनाथजी महाराज, योगी मनोहरनाथ महाराज, योगी मंगळनाथ महाराज, योगी भैरवनाथ महाराज यांच्या प्रेरणेने हरिभक्तपरायण नारायण महाराज विषय, हरिभक्तपरायण नाना महाराज विषय, हरिभक्तपरायण कमलाकर महाराज विषय यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने ग्रामस्थ मंडळ नारायणगाव चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताहातील आजची ही जागराची सेवा समस्त ग्रामस्थांकडनं माझ्याकडे देण्यात आली. आदरणीय चंद्रकांत दादा शिर्के यांचे मला सातत्याने फोन येत होते आणि त्यांच्याकडनं ही सेवा मला देण्यात आली. समस्त ग्रामस्थांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. अत्यंत गोड नियोजन आहेत, नियोजनात कुठेच काही कमी नाहीत आणि 18 वर्षाची सेवा फळाला आलीत असं म्हणायला हरकत नाही. ही वर्धापन एकादशी वर्धापन दिनाची सेवा 18 वर्षापासून चालू आहे, ते 18वं वर्ष ही अखंड चालू राहावी विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करते. त्याच पद्धतीनं आज ज्यांनी अन्नदान केलं, श्री भगवान नरेश चौधरी, श्री चंद्रकांत तुकाराम शिर्के, दुपारचं अन्नदान रात्रीचं फराळ, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, कारण तेथे एक शीत दिलेले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण, कोटी कुळाचं उद्धरण होत असतं महाराज. हे सगळ्यांची सेवा सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण त्याच्यात नाही आजची कीर्तन सौजन्य ज्यांनी दिलेलं आहे ते श्री सकाराम गणपत
रोठे आणि राजेश तुकाराम शिर्के उपसरपंच त्यांच्याही करता एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण सौजन्य फार महत्त्वाचं आहे. एका कीर्तनकाराला बोलवणं त्यांचं सौजन्य देणं महत्त्वाचा विषय आहे आणि त्यांचं नाव विसरता कामा नाहीत महाराज. असो त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. या कार्यक्रमाला ज्यांनी गोड मृदुंगाची साथ केली ते आदरणीय हरिभक्त परायण या परिसराचं भूषण आपल्या सर्वांचेच गुरुवर्य नितीनजी महाराज चौधरी त्यांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण मृदुंगाचार्य काय जितेश महाराज एकदा त्यांच्याही करता जोरदार टाळी वाजवा. महाराज जे आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. हार्मोनियम तर अतिशय सुंदर. बाबा तुम्हाला आरोग्यदायी आयुष्य मिळावं ही निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करते. फार गोड हां अतिशय गोड. बाबांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आमच्या समवेत आलेले गायनाचार्य महाराज खूप गोड आवाज आहेत. कायमस्वरूपी आमच्या सोबत असतात. मूर्ती लहान आहे कीर्ती महान आहे. स्वतः बी फार्मसीमध्ये फर्स्ट क्लास रिझल्ट लागलेला आहेत असे असणारे आमचे आकाशजी महाराज अरसूळ त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण महाराजांचं नाव संतोषजी महाराज आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण कैलासजी महाराज वा कैलासाप्रमाणेच आवाज आहेत महाराज अतिशय सुंदर. आणि महाराज त्यांच्या चेहऱ्यावर इतका हसू येत ना खरं सांगू का त्यांचा स्वभाव जळका नाहीये अजिबात. मनापासून बोलले दादा. इतकं मन मोकळं आणि मन मोठं आहे दादा तुमचं. कारण इतकं हसून खेळून सगळ्यांना सांभाळून घेतात आणि सगळ्यांना संधी देतात. हे सगळ्यात मोठं परमार्थातलं लक्षण आहे दादा. कैलासजी दादा आपलं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. मला वाटतं पहिल्यांदाच आपला परिचय आहेत का? पहिल्यांदाच तुम्ही कीर्तनात उभे होते. मला वाटलं नाही की पहिल्यांदाच उभे. नाही तर पहिल्यांदा उभे असले की असं तिरकं पाय इकडं पाय तिकडं पाय हसून काहीतरी कुची निंदा अजिबात महाराज तसं काही वाटलं नाही. सांभाळून घेतलं आम्हाला सगळ्यांना म्हणून तुमचं मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण खूप गोड आवाज आहे दादा तुमचा. राम महाराज त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य सुंदर चाल गाली महाराजांनी राजेश महाराज त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. खूप गोड गातायत महाराज. महाराजांचे ऋण व्यक्त करते. आपण सगळी महाराज मंडळी आपल्यापैकी कोण कीर्तनकार कोण प्रवचनकार असेल मला माहीत नाही पण आपल्या सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करते. आपण सगळेजण इतकं मला सांभाळून घेतलं सर्वांनी म्हणून आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करते. माझ्या सगळ्या ह्या भगिनी या ठिकाणी उभ्या आहेत त्यांच्याही करता जोरदार टाळी वाजवा. त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. विनेकरी बाबा तुमचंही मनापासून ऋण व्यक्त करते. चोपदार तर अतिशय गोड आहेत. तुम्ही बघा त्यांच्याकडे बघितलं की प्रसन्न वाटतं नाही का? त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. छान संरक्षण केलं. तुमचंही ऋण व्यक्त करते. साऊंड सिस्टीम तर अतिशय गोड. ऑपरेटिंग अतिशय अप्रतिम महाराज. उल्लेखनीय शब्द माझ्याकडे शब्दसुद्धा नाही त्यांचा उल्लेख करायला. अशी अतिशय गोड इतकी गोड. मी म्हणते या परिसरात पहिल्यांदाच मला इतकी गोड साऊंड सिस्टीम मिळाली. असे असणारे दादा मला पहिल्यांदा वाटलं ऑपरेटर तिकडं बसलेत. मला वाटलं तुम्ही असं सहज घेऊन बसलेत की काय पण इथे बसून सगळ्यांना ऑपरेट केलं म्हणून दादा तुमचं मनापासून ऋण व्यक्त करते. आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. महाराज जे आहेत महाराज तुमचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आपण आहात या सगळ्यांकडनं सेवा करून घेतात. ही फार मोठी सेवा आहे. तुमचे या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करते. गेली 2 तासापासून दादा आपण शूटिंग करतायत. इकडे बघा हां तुम्ही तुमचंही मनापासून ऋण व्यक्त करते. गेली 2 तासापासून सर्वांची शूटिंग काढली बरं का. एकाला सुद्धा राग येणार नाही असं काही केलं नाही. मात्र त्या ठिकाणी सर्वांची अगदी मनोभावे शूटिंग केली. फक्त दादा यूट्यूबला टाकताना हेडलाईन चांगली द्या आमच्या कार्यक्रमाची. काय आता हेडलाईन फार डेंजर यायला लागलेत यूट्यूबला की तमाशात हसलेने एवढे हसाल म्हणजे हा तमाशा नाही आहे म्हणून हेडलाईन चांगली द्या आपल्याला विनंती. पण गेली 2 तासापासून आपण उभे आहात. आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. माझ्याबरोबर आलेले माझे पतिदेव आदरणीय हरिभक्त परायण मृदुंगाचार्य सतीश महाराज जगताप त्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आमचे बंधू अमोल भाऊ उकारडे त्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करते. आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करते. मी 15 मिनिट आपल्या सर्वांचे जास्त घेतले त्याबद्दल क्षमा मागते. आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करून आपल्या सर्वांना एक विनंती करते. ज्यांना 2 हात आहेत त्यांनी 2 हात वरती करायचे. हात वरती करा. चहाचा कप खाली ठेवा. सर्वांनी गोड निवृत्तीनाथांचं भजन करायचं आहे. प्रत्येकाकडनं भजन झालं पाहिजे. सर्वांनी टाळी वाजून भजन करा. निवृत्ती राया भजन निवृत्ती राया निवृत्ती राया भजन निवृत्ती राया निवृत्ती राया भजन निवृत्ती राया निवृत्ती राया
विठाल जी